नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगुकाराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. एल्विस गोमसान वाहक प्रवासी NIR भारतीयांक SIR काळ 3 महिने वाडोवपाची केल्या मागणी. म्हापसा वेपारी संघटनेचे बसकेत विविध मुद्द्यांचेर चर्चा. जाग्यार घालपाचे आमदारान दिलें आश्वासन. मोपा विमानतळाचेर प्रवाशांच्यो कागाळी. सुरक्षा हेतून सगळी विमानां सेवा रद्द केल्याचे सुत्रांनी केले कळीत. आनी आतां खबरो विस्तारान. सिटीजन फॉर डेमोक्रेसीचे एल्विस गोम्स वाहक प्रवासी भारतीयांक SIR काळ 3 महिने वाडोवपाची खर मागणी केल्या. पत्रकार परिशदेत उलयतना SIRच्या माध्यमांतल्यान 90,000 नांवां डिलीट जाल्लीं मेळटात. तातूंत चड मार बसला तो NRIच्या लोकांक. गोंयांतले चडशे लोक भायर काम करतात, त्या खातीर गोंयांत चडशे लोक आसनात. त्यांच्या खातीर ऑनलायन सुविधा येयल्या, पूण टॅक्निकल एरर येयल्ल्या कारणान ती मेळना. ह्या खातीर 1 म्हयनो दिल्लो वेळ हो तांकां वाडोवन दिवचो अशें एल्विस गोम्सान मागणी केल्या. सो कॉन्स्टिट्युशनल रायट इलेक्शन कमिशन फर्स्ट टायम काडपाच्या रस्त्यार आसा. बरेच लोकांचेर काडपाच्या रस्त्यार आसा. हाज्या पयलीं जेन्ना हांव बी आसतालो ह्या सिस्टमान तेन्ना आमी आउट ऑफ द वे वचून वोटरांक एनरोल करपाचो प्रयत्न करताले. कित्याक तेन्ना इलेक्शन कमिशनां जी न्यूट्रल आसतालीं चडशीं तांकां जाय आसले वोटर एड जाल्ले. पण फर्स्ट टायम वी आर सीइंग दॅट देर इज एन अटेम्प्ट टू डिलीट. म्हणून दीस इज अ फायट बॅक. आमी परते परते कित्याक सांगता, इट इज अ फायट बॅक टू सी दॅट वी रिमेन इन द वोटर लिस्ट अँड एन्जॉय दीस कॉन्स्टिट्युशनल रायट टू वोट. पण आज पर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जावं CEO ऑफिस ना म्हणल्यार DO ऑफिस, आतां पळय हांगा कलेक्टर बसता, तांचे कडल्यान अशें विशेष अशें अवेरनेस करपाचें एक सुद्दां स्टेप घेतलेलो आमकां दिसूंक ना. CEO 2 फावटी मिडिया मुखार आयला. सेकंड टायम ताणें 90,000 डिलिशन आनी 2.2 लॅक्स मॅप जावंक ना म्हणून जें सांगलें, एक खरें म्हणजे अनविटिंगली ताणें बरें काम केलें. 90,000 डिलिशनाक वयता म्हणलें तेन्ना सगळे अवेर जावपाक लागले. सो वेदर ही लायक इट ऑर नॉट ताणें एक तें बरें काम केलें. 90,000 डिलीट जावपाचें आतां सांगून चड प्रॉब्लेम जाला म्हणटा तें NRI कम्युनिटीक. आनी आज हे प्रेस कॉन्फरन्स घेवन हें सांगपाचें, तुमच्या मुखार हाडपाचें विशेष म्हणल्यार तें NRI कम्युनिटी जी आसा. NRI कम्युनिटी तुमकां खबर आसा, गोंयचे एक सोशल इकॉनॉमीक डायनॅमिक्स जर पळयशी, ही एक स्टेट अशी आसा जंय भायर वचून काम करपी बरीचशी संख्या आसा गोंयकारांची. आनी जेन्ना 1 म्हयनो हो पिरियड दिल्लो, तो हांगा रावपी लोकांक 1 म्हयनो आनी भायर आसा तांकांय 1 म्हयनो. हें कशें बसता हें आमी इलेक्शन कमिशनान ह्या लेटरान विचारलां. कित्याक जेन्ना जो पर्यंत तांकां इन्फॉर्मेशनूच पावना जाल्यार ते कशें तुजो रिस्पॉन्स दिवंक शकता ह्या फॉर्माचेर. नंबर 2, इलेक्शन कमिशन म्हणटा की आमी हें केलां म्हणून, कितें ऑनलायन लिंक दिला म्हणून. आतां ऑनलायन लिंकाचे मेजर प्रॉब्लेम सांगता. हे ऑनलायन लिंक जें आसा ताजेर ते पयलीं 7 दीस 4 नोव्हेंबराच्यान 7 दीस ऑपरेशनल नासलें. नाजाल्यार COन येवन सांगचें नाजाल्यार DOन सांगचें की आसलें म्हणून. हें नासलें. कोणूय सांगतलो. BLOक खबर नासली हाव टू फील ऑनलायन. दे वर नॉट एबल टू गीव एनी आयडिया अबाउट हाव टू फील इट ऑनलायन. आनी जेन्ना पळय स्टार्ट जालें तेन्ना स्टार्ट जाल्या उपरांत तितून देर वर टॅक्निकल ग्लिचीस. मागीर तें ऑपरेट जावपाक, ऑनलायन लिंक ऑपरेट करतलो जाल्यार तुजी डिटेल जी आधार कार्डान डिटेल आसा आनी तुज्या वोटर आयडीन जी डिटेल आसा ती परफेक्ट मॅच जावपाक जाय. आय गिव यू एक्सप्लेनेशन. एल्विस गोम्स हें जर आधार कार्डार नांव आसा आनी ते म्हज्या वोटर आयडीचेर जर ELVES आसा, एक सुद्दां जर कॅरेक्टर मिसमॅच जालो जाल्यार तें तुका फुडें व्हरना. हें सिस्टम तुका फुडें व्हरना. आनी आमकां खबर आसा कितले लोकांच्या वोटर आयडीचेर कशीं नांवां आसता तीं, कशीं बरयता. एक वेळा ती आमी नागरीन बरयता तेन्ना ते इंग्लिशीन बरयता आसतना मिस्टेकी जाता आनी अश्यो खुबश्यो मिस्टेकी जाता. सो इतले स्ट्रिक्ट केल्लें आसा की जर मॅच जायना जाल्यार आमी ऑनलायन करूं शकना. आनी मेन म्हणटा तें your phone, India based phone number has to be linked to your voter ID. केन्ना? Before 4th of November. आता कितले जे NRIs आसा भायर
तांचे कडेन इंडिया बेस्ड फोन नंबर आसतलो ते कित्याक OTP येता आनी फॉरेन नंबर असल्यार एक्सेप्ट जायना आनी एक्सेप्ट जातलो जाल्यार तो पयलीं लिंक जाल्लो आसलो वचूंक जाय विथ युअर सो वॉट इज द मिनींग ऑफ दीस ऑनलायन सो NRIंक चड करून हे प्रॉब्लेम आसा BLOs जे भोंवता ते शेजाराक विचारता बाबा हें घर बंद आसा शेजारी सुद्दां सांगूंक शकना केन्ना केन्ना की हे खंय आसा ते डज इट मीन तुमी प्रोसिजर फॉलो करना म्हणून तांकां भायर उडयतले जस्ट बिकॉज दे आर अनेबल टू फील द फॉर्म तुमी तांकां अशेंच भायर उडयतले एका म्हयन्या भितर म्हणून आमी डिमांड घातला की NRI बद्दल द पिरियड हॅज टू बी एक्सटेंडेड बाय 3 months जेन्ना डिमॉनिटायझेशन जाल्लें द मच फ्लॉन्टेड डिमॉनिटायझेशन विच वॉज सपोज टू सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया त्या वेळार सुद्दां NRIंक विशेष कॅटेगरी करून एक्स्ट्रा टायम दिल्लो ऑन द सेम लायन्स NRIंक अजून टायम दिवचो अशी आमी स्ट्रॉंग मागणी म्हापशा मार्केटात म्हापसा व्यापारी संघटनेची काल राती बसका जाली विविध मुद्द्यांचेर चर्चा जाली मुख्य 3 मुद्दे असले ते एरियस लीज एग्रीमेंट थर्ड पार्टी ते 15 तारखे पयलीं आमदार जोसवान जाग्यार घालतलो अशें आश्वासन दिलां ह्या मार्केटात सगळे व्यापाऱ्यांचे पासियेस काबार जाला लोक वाजाल्या कारण हाका बेजीक फॅसिलिटी ना टॉयलेट ना सगळे कडेन घाण पातळ्या सारकी लायटूय पेटना पार्किंग ना अश्यो सुविधा गिरायकांक मेळना पालिकाचे हाचेर लक्षूय ना म्हणून लोक मार्केटात येवपाचे बंद जाल्या अशें म्हापशा मार्केटाचो अध्यक्षान सांगलें वेपाऱ्यान सांगलें की CMान बेगीन लक्ष घालचें त्याच्या उतराक आमी रावल्या ना जाल्यार आमकां कारवाई करची पडटली आणि आमचे जे विषय आसा की एरियस म्हणजे आमचे एरियस सिओन डिमांड केला मागीर आमचे ते लीज एग्रीमेंट आसले ब्लड ट्रान्सफर आणि थर्ड पार्टी सो आता तेन्ना ही सगळी मिटींग जाली सगळ्यांनी आपले आपले सगळ्यांचे व्ह्यूज घेतले तेन्ना फायनल आमचें डिसिजन अशें जालां की येता 15 तारखे पयलीं आमच्या माननीय आमदारान हे विषय आमचे तीनूय विषय आमचे जाग्यार आमचे फायनल अशें हो आमचो विशय 2018च्यान आमचो हे आसा म्हणजे जावंक ना जाल्यार प्रॉब्लेम चालूच आसा आणि आता कशें जालां सगळ्या वेपाऱ्यांचे न्ही आतां पाशेचो काबार जाला मेन म्हणजे कशें आसा लोक मार्केटान कोण कस्टमर येयना रस्ते सारके ना टॉयलेट ना म्हणजे बेजीक फॅसिलिटी आसा म्हणजे ज्यो आमी कस्टमराक दिवंक जाय ज्यो फॅसिलिटी आमी कस्टमराक दिवंक जाय पळय तेजे काय अशें म्युन्सिपालिटी कडसून काय अशी हेच जायना म्हणजे ती सेवा आमी जी कस्टमराक दिवंक जाय पळय पार्किंग बरी दिवंक जाय एक बरे रस्ते दिवंक जाय टॉयलेट बरो हे करूंक जाय तेजे बेजीक हे आसा पळय तेच आमकां अजुनूय मेळना प्लस आमच्या वेपाऱ्यांचे लीज एग्रीमेंटाचो प्रश्न आहा ब्लड ट्रान्सफराचो प्रश्न आहा हे सगळे विषय आता ऍक्च्युअली कितें आसा हे सगळे आता तुम्ही आता मिडिया भाव पळता 8-9 वर्सांनी आमी हेच बायट दिता आनी हेच आमी उलयता प्रत्येक जे वयर जे म्युन्सिपालिटीचे जे हे आसा वर्कर आसा तांकां हो विशय खबर आसा आमदाराक खबर आसा कावन्सिलाक खबर आसा सगळ्यांक खबर आसा विशय फक्त आतां हो एक म्हाजी एक रिक्वेस्ट की आमदारान बेगीनच्या बेगीन कित्याक आतां लोक सारके तापलेले आसा सो आमदाराक हांव रिक्वेस्ट करता की आनी हे करचे न्ही बेगीनच्या बेगीन हेजे सारको फॉर्म निर्णय घेवचो आनी तुमकां उर्जा दिता की आमी मिनिस्टरा कडेन वचून आयिल्ले आहा CMा कडेन सुद्दां वचून आयिल्ले आहा CMान उतर दिलां की तुमचें आपूण लक्ष घालता म्हणून पूण आतां दिसान दीस वचत आहा CM केन्ना लक्ष घालतलो आनी आमकां केन्ना आपयतलो आनी तेजेर आमी डिपेंड आहा तो पर्यंत आमकां कांय करूंक एक्शन घेवंक मेळना कारण आमी म्युन्सिपालिटीन येयत जर लेटरां घेवन वयतलो आनी ताका जर जाप विचारतलो फाल्यां CMूच विचारतलो तुमी पयलींच कित्याक गेले तर आपूण तातूंत कांय एक्शन दिवंक ना पूण आमचे दोनूय पेज आहा आतां आमच्यांनी हे लेटरां घेवन दिवं वचून आमी कितें तरी ताका फोट दाबूं येता आमचो व्यापाऱ्यांचो बाबा कित्याक आमकां नोटीसी धाडल्या कित्याक पयशे भरपाक धाडल्या हे आमी ताका विचारूं येता पूण विचारतलो जाल्यार परत बंदना आमकां वयले CMा कडेन गेले आमी मिनिस्टराक मेळ्ळ्या पूण त्यांची जाप सारकी मेळ्ळ्या शिवाय आमकां फुडलें एक्शन घेवंक मेळना ना जाल्यार आमकां फायनल ही एक्शन घेवची पडटली म्युन्सिपालिटी लेटरां घेवन वचून आमकां व्यापाऱ्यांक एक्शन घेवची पडटली ना जाल्यार आमकां पर्याय ना हेजेर कितें CM सांगता तो पर्यंत आमकां मातशें तरी ओगी रावचें पडटलें आनी तेजे जाप तेज्या हेका उतरां वालोर दिवचो पडटलो आमकां रावचें पडटलें पूण आतां आमची जी कमिटी आहा जावं आमचे
महासंघात त्यांच्यानी वचून त्याचो सारको डेट बाबा आमकां केन्ना दितलो हें करूंक जाय नाजाल्यार दीस वचत रावता. आतां हार्डली जानेवारीच्या 20 तारखेक आमचो टायम सोंपता. हे डिसेंबर जर वयतलो झूम करून आनी 20 तारीख जानेवारीचेर सगळे फेस्टिवलाचे हितून दीस वयतले, व्यापारी विसरून वयतले, परत गळ्याक तो पास लागले. आमदार मेळ्ळे तितले आमदारांनी सहानुभूतीपूर्वक व्यापाऱ्यांच्या सायडीन किंवा व्यापाऱ्यांची बाजू घेऊन आम्ही तुमच्या वांगडा त्या सीएमाच्या कित्याक आसा फाल्यां सीएम जेन्ना मिटींग घेतलो आनी जेन्ना सगळे लोकल MLAs येतले तेन्ना तेंचे सुद्दां मत विचारान घेतले वयतले तेन्ना खंय तरी व्यापाऱ्यांची बाजू त्यांच्या समोर मांडली वयची. तांकां विशय कळून त्या प्रमाणे त्यांची सहानुभूती किंवा सपोर्ट त्या मिटिंगेत व्यापाऱ्यांक मेळचो हो हेतू समोर दवरून सगळ्या MLAची भेट घेतली गेली. आणि सांगपाक बरें दिसता की जितले MLAक मेळ्ळे तितले MLAन सांगले की आमी आपापल्या व्यापाऱ्यांच्या बाजूक आसा. तेन्ना म्हाका अशें दिसता की म्हापश्याच्या आमदारान सुद्दां म्हापश्या बाजारपेठेंतले प्रत्येक व्यापारी जो आसा त्यांच्या बाजून रावपाची गरज आसा. होच एक ट्रेंड आसा सगळी कडेन आपापल्या MLAन व्यापाऱ्या बरोबर रावता म्हणून सांगला. म्हाका कांयच दुबाव ना की आमचो म्हापश्याचो MLA सुद्दां आमच्या व्यापाऱ्या बरोबर रावतलो. मोपा विमानतळाचेर प्रवाशांच्यो कागाळी पर्यटकांक कांयच कळीत करिनासतना अचानक रद्द केल्ल्यान प्रवाशांचो बोवाळ जालो. हैदराबाद, चेन्नय, वडोदार ही विमानां सेवा रद्द केल्या अशें एका पर्यटकान सांगलें. सुरक्षा हेतून सगळ्यो विमानां सेवा रद्द केल्यात अशें सुत्रांनी कळीत केलां. ऐकात. प्रवाशान सांगलें की तो गोंय ते मुंबय वचपाचो आसलो. म्हज्या विमानाची वेळ 11:30 आसली. हांव 9:30 पावलो, पूण कोणीनूच म्हाका सारकें सांगलें ना. ऑफिसांत कोण ना. CIFचे जवान भितर सोडिनात. सुत्रांनी सांगलां सुरक्षा हेतून सगळीं विमानां रद्द केल्यात. सांजे संग एअर इंडियाचे विमान आसा पूण टिकेट फूल. और मेरा गोवा से बॉम्बे का फ्लाइट है, लेकिन कोई जवाब देने के लिए तैयार नहीं है. यहाँ पे मैं इंडिगो के ऑफिस में भी जाके आया, वहाँ ऑफिस के अंदर कोई नहीं बैठा है, लाइट भी बंद है और CISF के जवान हमको एयरपोर्ट के अंदर भी एंट्री नहीं करने दे रहे कि इंडिगो का कोई भी फ्लाइट, सारे फ्लाइट कैंसिल है, कोई भी पैसेंजर अंदर नहीं आ सकता इंडिगो का. अभी आप कब से सर इंटरवेंट करें? मेरा सवेरे 11:30 बजे का फ्लाइट था और अभी घड़ी के अंदर बज गया है 2. मैं यहाँ पे आ गया था 9:30 बजे. मैं 9:30 बजे से वेट कर रहा हूँ, लेकिन कोई मुझे सेटिस्फाइड जवाब नहीं मिल रहा है और हम परेशान हो रहे हैं. और एयर इंडिया में पता है कि इनका फ्लाइट है अभी शाम को 6 बजे का, बोल रहे हैं हमारा फ्लाइट सोल्ड आउट है, हमारे पास सीट नहीं है, क्योंकि सारा इंडिगो का लोड हो सकता है एयर इंडिया पे चला गया हो. क्या डिमांड करेंगे? हम तो यही चाहते हैं कि हमें जल्दी से जल्दी हमारे बॉम्बे पहुँचाया जाए, क्यों हमारा उससे आगे उदयपुर का कनेक्शन है वापस. वो फ्लाइट तो हमारा 99% निकलेगा, शाम का 7 बजे का है. अब मुझे नहीं लगता मिल पाएगा मुझे. आयज पत्रकार परिशदेत GPCचे अध्यक्ष अमित पाटकर हांणी येवपी जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर 22 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केली. सेंटाक्रूज जाग्यार युती भितर मतभेद निर्माण जाल्यात काय ना हाचेर मिडियाच्या प्रश्नांक संबोधीत करतना पाटकार हांणी स्पश्ट केलें की फाटल्या वेंचणुकेंत सेंटाक्रूज ही काँग्रेसीची सुवात आशिल्ली आनी देखून पक्षान आपलो उमेदवार हक्कान जाहीर केला. कालचे सर्वपक्षीय बसकेत युती भागीदारांची चर्चा जाली आणि संयुक्त वळेरीची नांवां बेगीन निमाणी जातली अशें ताणें सांगलें. युतीची चौकटी पुरायपणान मान्य जाल्या उपरांत एकचाराची व्हडली उदिश्ट मतींत दवरून गरज पडल्यार सुदारणा करपाक काँग्रेस तयार आसा अशें पाटकार हांणी फुडें सांगलें. अमित बाब, आयज तुमी सेकंड लिस्ट आउट केला आनी तितून कॉन्ट्रोवर्शियल सीट सेंटाक्रूज सुद्दां आसा. कॉन्ट्रोवर्शियल कशें म्हणपाक शकता तूं? इट इज एक्चुअली अ सिटींग ZP ऑफ काँग्रेस पार्टी. सो काल हांवें सांगिल्लें की देर आर सर्टन सीट्स जे आमी फर्स्ट फेजान जे डिक्लेअर केले तातूंत जे सिटाचेर डिस्कशन जावना ते सिटां आमी फर्स्ट लिस्टान केली. काल जेन्ना आमची PEC जाली तेन्ना मोर सीट्स वर क्लियर्ड आनी एक कॉन्शियस डिसिजन आमी घेतलें की जे आमी दुसऱ्या पक्षा कडेन जे आमी उलोवप चालू आसा ती सिटां जो मेरेन ताजेर निर्णय येना तो मेरेन ती डिक्लेअर. ताजेर म्हाका दिसता क्लॅरिफिकेशन तांणी दिवचें. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू एनी सॉर्ट ऑफ कॉन्ट्रोवर्सी. फोकस इज की बाबा ह्या सिटाचेर आज BJP कशें हरप, कित्याक सम आर स्ट्रॉंग होल्ड सीट्स
आणि आमचो फुल प्रयत्न आसा की बाबा विल डिस्कस विथ हिम एंड विल टेक द कॉल टुमॉरो. प्रायमा फेसी म्हजे ताजे कडेन डिस्कशन काल आमी केला रिगार्डिंग सर्टन सीट्स विच वर देर. आय थिंक बॅलन्स आमचे जे लिस्ट आसा ते फाल्यां दनपार मेरेन सगळे लिस्ट हे आमी डिक्लेअर करतले. आरजी ना देतो डिस्कशन विथ गोवा नॉट विथ आरजी वाला डिस्कशन ना फक्त गोवा फॉर. हांव अजूनही परत सांगता की फाल्यां वी वील गिव अ लास्ट ट्राय बिकॉज जी सिटांचेर डिस्कशन नाशिल्ले त्या सिटांचे आमी डिक्लेअर केल्ली आसा. आज सुद्धा ज्या सिटाचेर जी आमी डिक्लेअर केल्या 22 सिटां जी आमचे पार्टनर्स पळय मागताले न्ही ती सिटां तातूंत ना. ओन्ली तुमी आतां प्रश्न केला अबाउट सांताक्रूज. देर सांताक्रूज लास्ट टाइम वी हॅव अ सिटिंग ZP, सो नॅचरली वी विल declare that seat, right? Because she is a sitting ZP. She has to start her work. So I think that we have declared it. But your MLA said that initially it was discussed that the seat will be given to the Viresh Burkandi, right? His voting share is over there. ना पळय कशें आहा आतां अरे आतां जेन्ना आला हें सगळे पार्टी जेन्ना एकठांय येवपाक सोदता तेन्ना आय थिंक एलायन्स समज जाता जाल्यार प्रिन्सिपली कितें आसपा जाय की जो सीट आसा दॅट आय थिंक दॅट रिस्पेक्टीव पॉलिटिकल पार्टी हेज टू रिटेन इट न्हू. हे म्हाका दिसता बेजीक प्रिन्सिपल न्हू ऑफ कमिंग टुगेदर. सो अलायन्स म्हणजे अजूनही वी विल गिव अ लास्ट ट्राय टुमॉरो. आमचे इन्चार्ज फाल्यां येता. आयडिया इज वॉट दॅट एक प्रयत्न जालो न्ही सगळे एकठांय येवपाक आनी एज आय टोल्ड यू येस्टरडे की आमी लास्ट मुमेंट मेरेन वी विल ट्राय हें जावं म्हणून एकदां कितें जालें जाल्यार कित्याक हातून गोंयकार सगळे सेंटिमेंट रे एटलीस्ट एकठांय येतलो. ओल्डेस्ट नॅशनल पार्टी द लार्जस्ट हियर ओपोजिशन पार्टी इन गोवा. वास्कोचे आमदार आणि SDPDचे चेअरमॅन दाजी साळकार हांणी वास्कोची बायणां डकैती प्रकरण बेगीन 6 दिसां भितर क्रॅक केला म्हणून दक्षिण गोंयच्या SPक आणि ताची पुराय टिमीचें अभिनंदन करून तांचो भोवमान केलो. ही केस ज्या तरेची आसली की ताका धरप अवघड आशिल्लें. हे केशीन गांभीर्यान लक्ष घालून हे केशीचो छडो लायलो. अवघे 6 दिसांनी तांकां धरले. त्या खातीर तांचे PI आणि पुराय टिमीचें अभिनंदन केलें. वास्कोचे पुराय टिमीक शाबासकी दिली. अशे तरेचें काम केलें तर गोंयकारांक तितलोच पुलिसा वयलो आत्मविश्वास वाडटलो अशें आमदारान सांगलें. बायना डेकोयटीची केस जाली ती म्हणजे रिकॉर्ड टायम म्हणटा 6 दिसां भितर तांणी क्रॅक केली. आनी द टीम वीच वॉज हेडेड बाय टिकम सिंग वर्मा सर जो SP आसा सावथाचो. आमी खरो तांणी डिटेक्ट करतकूच रोखडेच दुसरे दिसा आमी तांचें फेलिसिटेशन करपा आशिल्लें पूण ऑनरेबल प्रायम मिनिस्टराची विजीट आशिल्ल्या कारणान तेय बिजी उरले आनी त्या खातीर आमकां 4 दीस हे लेट करचे पडले. सो आज वी आर व्हेरी प्राऊड दॅट आज आमची सावथ गोवाची टीम ही जी हांगा आमी पळयता हेडेड बाय टिकम सिंग वर्मा सर बाकीचे DGP DIG IG सगळीं आशिल्लीं. अलोक कुमार सर आशिल्लो, चौरासी आशिल्लो, नाजाल्यार आमची वर्मा आशिल्ली. तिणें सगळ्यांनी एवरीबडी टूक इट एज अ चॅलेंज म्हाका दिसता. आनी खरें पळोवपाक गेल्यार दीस वॉज अ ब्लायंड केस म्हणजे हेल्मेट घालून आशिल्ले आनी जशें आमकां पयलो इनिशियल फीडबॅक मेळिल्लो जाल्यार इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. बट म्हाका दिसता टिकम सिंग वर्मा सर थंय ऑलमोस्ट डेली कॅम्प करताले आनी डेली म्हाका जी इन्फॉर्मेशन आसा रात बसून ह्या जी तांची टीम आशिल्ली तांचे कडेन डिस्कस करून कॉल लोकेट करप नाजाल्यार कॉल मॉनिटरींग करप वीच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. टॅक्नॉलॉजीचो यूज कसो करप म्हाका दिसता आज तांणी दाखोवन दिला. एंड वी कॅन प्राऊडली सेज आज आमी सदांच वेन देर इज शॉर्टफॉल आमी रोखडे ब्लेम करता पुलिसाक. पूण जेन्ना पळय अश्यो केसीस क्रॅक जाता तेन्ना आमच्या गोवा पुलिसाची एफिशियन्सी आमकां सगळ्यांक दिसून येता. आनी त्या खातीर म्हाका दिसता हांव पुराय टीम फाल्यां आमी वास्कोची जी टीम आशिल्ली जी ऑन ग्रावंड आशिल्ली म्हणजे सराच्या अंडर जाणें म्हणजे प्रॅक्टिकली ऑन ग्रावंड तांकां धरले. अशें आमचे PI वैभव नायक आसूं नाल्यार SDPO आमचो गुरुदास कदम हांगा आसतलो, संदीप जॅकी शरीफ आसतलो. हे सगळ्यांक आमी एप्रिशिएट करपाक फाल्यां थंय वतले. पूण आमकां दिसलें की सगळ्यान पयलीं जो मनीस सावथ गोवा हेड करता ताका पयलीं येवन मेळप आनी ताका एप्रिशिएट करप बिकॉज सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतिल्ली आसा. एंड वी आर फेलिसिटेटींग इवन द लास्ट पर्सन बिकॉज सगळ्यांनी हातून एफर्ट घाल्लो आसा. तांचे गायडन्स आसात पूण एवरीबडी हॅज पूट इज हार्ट इन म्हणटा तशें इन दीस केस. एंड इट वॉज डिटेक्टेड
प्रॅक्टिकली बेस्ड ऑन ओनली कॉल मॉनिटरिंग दिसता म्हाका तांचे परत आनी एफिशियन्सी ऑफ द पुलीस कॅन बी सीन. अँड टुडे आमची गोंयची पुराय जनता इज व्हेरी कॉन्फिडंट दॅट वी आर इन व्हेरी सेफ हँड्स आणि त्या खातीर आज आमी तांचे फेलिसिटेशन करतात. Leading from the start, and we are very thankful for the guidance that our DGP sir, our IG sir, DIG ma'am, they were camping here day and night, and they were involved. And from our staff, I can just say that I saw the potential of Goa Police in this case. They took it as a challenge, and they were working day and night, and they were also, somebody was saying, sir, it is not like they are having some pressure. They were enjoying the case, and this is what a team effort is. Ultimately, within a record time, this case was cracked, and I thank each and every member, right from the person who was, despite ranks. I can see everybody contributed, tremendously in this case, and because of that, because of the team effort, we were successful in cracking the case. Still, there is some work left, so the case is still ongoing. So, any other thing, we'll let you know. And thank you so much, and I thank MLA sir, Daji Jalkar sir. He came and felicitated the members of the team, and this will instill confidence in them to work ahead, to work even harder, and such, they will take up the challenging cases, and we'll try to crack them also, and most probably we'll, focus more on preventive policing so that such cases do not happen in the first place. SGPDA मार्केटाचे काही प्रश्न असले ते प्रश्न आता सुटावे केल्यात आणि आम्ही रोखडेच येता ते 22 डिसेंबराक उद्घाटन करतले आणि जानेवारीत ओपन करतले असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नात दाजीन जाप दिली. तो टेंडर केन्ना असो आवड जातलो मार्केटाचो? म्हाका दिसता जें म्हाका एमेझॉन सांगला, म्हाका दिसता बाय कोड जातकूच वेबसायटीर तो टेंडर येतलो. ओके. आनी कितें तुमी रेस्ट्रिक्शन्स अशें कितें रेस्ट्रिक्शन्स आशिल्लो म्हणून डिले जालो. प्रत्येक जाणांचो कंप्लेंट आसले. आमी जेन्ना फर्स्ट बीड घाली, प्री बीड मिटींग जी आसता, तेन्ना सगळ्यांनी ऑब्जेक्शन घालें की तुमी तो फिशरमॅन क्लॉज कित्याक घाला काय म्हणून. म्हणजे नुस्तेकारांनीच कोणाचो नुस्त्याचो बिझनेस आसा ताणेंच करपाक जाय, हें कित्याक घालो कमी. सोपो हेज गॉट नथींग टू डू वीथ फिशींग बिझनेस. सोपो फक्त कलेक्शन आसा, हे कलेक्ट करपाचें. सो तुमी ताका लिंक कित्याक लायला? सो तुमचें आनी कितें आशिल्लें काय म्हणून. पूण आमकां जे थोड्या संघटनांनी सांगिल्लें त्या खातीर आमी तें घाल्लें. पूण तें मागीर इमिडिएटली काडलें आमी. मागीर तो एक प्रोसेस आसता, तातूंत भितर आमचो टेंडर खूब हाय अमावंटाचो आशिल्लो. सो तांचे 2 डिमांड आशिल्ले की ते टेंडर अमावंट इतलो आमचे कडेन, म्हणजे आमी हें करतले आनी तुमकां दितले कितें. सो ताजेरूय हें आशिल्लें. सो मागीर परतो आमी PWDक धाडून रिवायज केलो, आनी तो रिवायज जाता तो आपल्या दिसता. आनी मेंटेनन्स बीन कसो कितें तुमी डिसायड केला? मेंटेनन्स कोण करतलो? मेंटेनन्स आमी कॉन्ट्रॅक्टूच दिवंक सांगलें. मेंटेनन्साचो टेंडर दिवपाक आमी काडलो तेन्ना आमी थोड्यो क्लॉजीस घाले. तेन्ना 4-5 जाणांक आमी आपयल्ले, अशें तुमचें कशें कितें आसता बिजनेस. सो तें PWDक धरून तांकांय एक कॉन्फिडन्सान घेवन एक आमी टेंडर काडलो, अँड वीच वील बी फ्लोटेड एनी टायम. तोय बी फ्लोट जातलो. आमी आतांय फ्लोट करपाक आमचे रेडी आसा तो. दोनी MLAंचे एक म्हणणें कितें आशिल्लें की जाता तितले पयलीं तूं हे जाग्यार घाल. फीश मार्केट ओपन केलो आनी तो आतां जाला तसो पाड पडलो जाल्यार मागीर परते आमकां आनी पयशे घालचे मागीर. सो जेन्ना दोनी MLAंनी मिटिंगेन सांगलें तेन्ना आमी टोटल आतां आमी कॅन्टिनाचो कॉन्ट्रॅक्ट दिलो, आतां सुलभाक ताचो कॉन्ट्रॅक्ट दिलो, आतां मेंटेनन्स दिलो की स्टार्ट. आमी MSAक सांगलां इवन 22 तारखे मागीर हें आमी इनॉग्रेट करया म्हणून. आमचे एक घालून पयलीं चकचकीत दवरपाचें. एटलिस्ट 1-2 म्हयने तरी आमी चकचकीत दवरूंक शकता. जोपर्यंत टेंडर ऑफिशियल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टवालो येना तोपर्यंत आमी दवरूंक शकता. सो त्या खातीर आमी मोस्टली बाय डिसेंबर ओन्ली वी वील ओपन द मार्केट. पूण पब्लिकाक चालू केन्ना जातलो? न्यू इयराक जानेवारीसून स्टार्ट. जानेवारीसून स्टार्ट. वेदर आमी टेंडर जावं ना जावं आमी जानेवारीसून तो ओपन करतले. कोरगांवचे देवी भुमिकेचे जागृत देवीचो वर्सुकी जात्रा मोठ्या भक्तिभावान आनी श्रद्धेन मनयले. कोरगांव हो गांव शेतीप्रधान गांव, जंय शेतकार शेत लायताले आनी आपले पोट भरताले. भुमिका देवीचे रूप जे आसा ते मोठी रोयण मातीत भरलेले आनी माती हीच भूमी, त्या खातीर भुमिका अशें नांव पडलें अशें जाणकारान सांगलें. ह्या जात्रेक धर्मीक विधी तशेंच पालखी मिरवणूक, मोचे मटकाराचें नाटक जाता, सबंद रात जागयता आनी जात्रेची सांगाता जाता. ही जी भुमिका देवी आसा, ही भुमिका देवी आमची ग्रामदेवी आसा, कोरगांवची ग्रामदेवी आसा. हे एक कोरगांव हे पंचायत आसा.
आपली संस्थान कमलेश्वर महारुद्र हे पंचायतन आसा आणि ह्या पंचायतीच्या अंदर आणि 4-5 मंदिरां येतात. तशीच आमच्या सगळ्या कोरगांवांतली जी मंदिरां आहात ह्या महारुद्रा किंवा ह्या पंचायतीना रिलेटेड आसा. प्रत्येक खंय ना कितें ताका ह्या दिल्ली आसा. तर कमलेश्वर ग्रामदेव आणि भूमिका ही ग्रामदेव. ह्या देवी कडेन जो आतां तुमकां जो दिसता ही मुर्ती न्हय, थंय एक सजावट केल्ली आसा. ताच्या फाटल्यान हे मोठी रोयण आसा आणि रोयण मातीची रोयण आणि ते मातीची रोयण असल्यामुळे म्हणजे पयलींची पद्दत कशी आसली की आमचो जो सगळो जो कोरगांव आसलो हो कोरगांव शेती प्रधान आसलो. जवळ सगळेच शेतकरी आसले आणि भू म्हणजे जमीन. ह्या जमनीची पूजा करे आणि खंय येवन पूजा करे ह्या प्लेसीची. त्यामुळे ही भू जमीन भूमिका अशें तिका नांव पडलें. ह्या जात्रेक कोरगांवांतलेच न्हय तर कोरगांवांतले भायले जे लोक आसात ते सुद्दां हांगा भक्तागणी येतात. उदाहरणार्थ आमच्या कोरगांवांतल्यान जी चेडवां भायर गेल्लीं आसात दिल्ली आसा ती सगळीं आपल्या परिवारा सगळीं येतात. त्यामुळे ह्या जागराक मोठी गर्दी जाता. ह्या दिसांनी त्या शिवाय आमच्या गांवांतले प्रत्येक भायर आसा म्हणजे आमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहात ते सगळ्या सकयले समाज किंवा पयल्या समाजाचे सगळे जाण येतात आणि ओटी भरतात आणि ओटी भरून आपल्या मनातली ज्या इच्छा देवीकडे व्यक्त करतात, इच्छा त्यांची पूर्ण करतात. त्यामुळे ही एक जागृत देवी, नवसाक पावणारी देवी अशा प्रकारची प्रख्यात जाल्ली आसा. त्याच्यानंतर ह्या देवी आसत ह्या देवीचं सकाळी ह्या प्रांगणात अनेक म्हणजे एकादशी अभिषेक अशा प्रकारचे विधी जातात. विधी झाल्यानंतर दुपारी साधारण 12 वाजता एक महानवेद जातात आणि महानवेद जे ह्या देवीचे जे मानकरी आहेत त्या मानकरीने वाढला जाता. आणि त्याच्यानंतर ह्या जत्रेच्या निमतान जे अनेक लोक ह्या ठिकाणी गेले असतात त्या लोकांक सुद्धा ह्या ठिकाणी प्रसाद दिला जातात. त्याच्यानंतर ओटी भरण्याचा जो कार्य असा ओटी भरण्याचं ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून आता 9, 10, 11 वाजेपर्यंत काय म्हणजे चालू राहतात. आणि त्या ठिकाणी ते आता ते 12 वाजल्यानंतर पालखी मिरवणूक असा पालखी मिरवणूक चालू असते. ही पालखी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या जे आरोग्यकर दशावतारी मंडळ जे आहे हे आरोग्यकर दशावतारी मंडळ या ठिकाणी नाटक करतले पूर्ण रात्र जागर सकाळी याचा कार्यक्रम करतात. त्याच्यानंतर सकाळी परत या ठिकाणी सगळे महाजन वगैरे सगळे एका ठिकाणी येतात. त्याचं व्यवहार झाला बाकीचे कोणाचे काय सगळं कंप्लीट झाल्यानंतर तिथं कापडाची पाहुणे होते आणि कापडाची पाहुणे झाल्यानंतर जमा करता झाल्यानंतर हा उत्सव समाप्त होतो. नार्वेच्या दत्त मंदिर देवस्थानान व्हडा उमेदीन आणि विविध कार्यावळी सयत तशेंच गांवांत रथयात्रा काढून दत्त जयंती मनयलो. सर्वज्ञ सावळो तोडणकर हांच्या गाण्यान सगळे प्रेक्षकांक मंत्रमुग्ध केले.
धन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्यातात गया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.